जेजुरी जवळ एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झालाय। तिघेही पुरंदरच्या बोरमाळ वस्तीमधील रहिवासी असल्याची माहिती आहे। दुचाकीनं रस्ता ओलांडत असतानाच एसटीची धडक बसली आणि या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला। प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतात। देवा, हा अपघात नेमका कसा घडला? ऋतूजा, अतिशय गंभीर हा अपघात आहे। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरी नजीक बेलसर फाट्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे। बेलसर फाट्याचं या महामार्गावरती आणि याच ठिकाणी रमेश किसन मेमाने, संतोष दत्तात्रय मेमाने आणि पांडुरंग दामोदर मेमाने हे तिघे दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत होते आणि पूर्ण आलेली जी एसटी होती त्या एसटीला वेग जास्त होता। या एसटीने या तिघांची दुचाकी जी आहे त्याला ठोस मारली। त्यानंतर ही दुचाकी एसटीच्या खाली अडकली गेली। चालकानं त्यांना वाचवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला। एसटी खाली जे काही जागा त्याला भेटेल त्या बाजूला दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी खाली अडकली होती त्यामुळे ही दुचाकी सरकटत गेली आणि यामध्ये या तिघांचाही मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे जे आहेत ते पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमणे या ठिकाणी बोरमाळ वस्ती आहे त्या वस्तीवरचे ते रहिवासी आहेत। मात्र सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्या दरम्यान ज्या उड्डाण पुलाचं काम चालू आहे त्या ठिकाणी यापूर्वी देखील असे अपघात झालेले आहेत। पाठीमागे आपण पाहिलं की चंपाषष्ठी उत्सवाच्या दरम्यान याच परिसरामध्ये खेड येथील जे भक्तगण होते, जे खंडेरायाच्या दर्शनाला येत होते, त्यांचा देखील अपघात त्याच परिसरात झाला होता आणि त्यानंतर हा भीषण अपघात म्हणावा लागेल की एसटीच्या धडकेत दुचाकीवरील या तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि एकंदरीतच यांच्या मृत्यूमुळे पारगाव मेमाने परिसरावरती शोककळा पसरलेली आहे। ऋतुजा, निश्चित। देविदास, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।